खरं तर राष्ट्रवादीचे 2 गट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार यांचा आज पनवेलमधील कळंबोली या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आज मेळावा पार पडत आहे। आपण जी पाहू शकतो जी रांगोळी आहे ती 200 किलो मिठाने तयार केलेली आहे। खरं तर स्वाभिमान सभा असं नाव देखील या रांगोळीवरती करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी थेट जिल्हा अध्यक्ष सतीलजी पाटील आहेत। सर टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे। खरं तर या रांगोळीचं वैशिष्ट्य काय? आज खरं म्हणजे कार्यकर्ता स्वाभिमान सभा ह्या संबोधून घड्याळ तेच वेळ तीच मालक तेच हे ब्रीदवाक्य धरून ही 200 किलोची मिठाची रांगोळी बनवलेली आहे। याच्यातून आम्हाला समाजाला कार्यकर्त्याकडून समाजाला मेसेज द्यायचा आहे का आम्ही हे शरद पवार साहेबांचे जे कार्यकर्ते आहोत हे मिठाप्रमाणे वागणारे आहोत, हे आम्हाला संदेश द्यायचा आहे। खरं तर ही 200 किलोची जी रांगोळी काढण्यात आली मिठाची, खरं तर किती दिवस लागले या रांगोळी काढण्यासाठी? एकच दिवस लागला, एक दिवसातच हे केलं पुरं कालच्या दिवसात। खरं तर आपण पाहतो वेगवेगळे कलर देखील यात भरण्यात आलेले आहेत। त्याचा काही संदेश आहे का? 8-7-8 माणसं होती। संदेश म्हणजे सर्व कलर म्हणजे समभाषिक सगळ्यांना घेऊन जाणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। आपण पाहू शकतो की रांगोळीमध्ये वेगवेगळे कलर सुद्धा देखील आहे। तर आमचा जो पक्ष आहे तो सर्वसामान्यांना पुढे घेऊन कसा जाता येईल त्याचा सदैव आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रणित कापसेसह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, पनवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।